प्रणव आणि अजिंक्य एकाच आईची दोन मुलं, एकाच अंगणात खेळलेली, एकाच ताटात जेवलेली आणि आईच्या गोष्टी ऐकत एकाच गोदडीत लहानाची मोठी झालेली. पण नियतीचा खेळ बघा कसा असतो ना. एकाच वाटेवरून प्रवासाला निघालेली दोन मुलं आयुष्याच्या अशा वेगवेगळ्या वळणावर पोचली होती की त्यांच्यात जमीन आसमानाचा फरक पडला होता. मोठा भाऊ प्रणव यशाच्या अशा शिखरावर पोचला होता जिथून त्याला खाली उभी असलेली माणसं एखाद्या मुंगीसारखी दिसत होती. त्याचा कन्स्ट्रक्शनचा म्हणजेच बांधकामाचा व्यवसाय जोरात चालला होता. शहरातल्या बड्या हस्तींशी, राजकारण्यांशी त्याचं उठणं बसणं होतं. त्याचं घर नाही तर चांगलाच राजवाडा होता. डिझायनर कपडे, अलिशान गाड्या, मोठ्या हॉटेल्समधील पार्ट्या आणि ती दिखाऊ शान. प्रणवचं विश्व यातच अडकलं होतं. त्याची बायको सोनासुद्धा याच साच्यातली. सोनासाठी माणसांची किंमत त्याच्या वागण्यावरून नाही तर त्यांच्या गाड्यांच्या मॉडेलवरून तसंच त्यांच्या कपड्यांच्या ब्रँडवरून ठरत असे. दुसऱ्या टोकाला होता धाकटा भाऊ अजिंक्य. त्याचं सगळं जग ते 3 चाकी रिक्षामध्ये समावलेलं होतं. रिक्षाचं चाक फिरलं तरच त्याचा घराचा प्रपंच चालणार होता. सकाळपासून रात्रीपर्यंत रिक्षा चालवून तो जेमतेम गुजराण करत होता. त्याच्याकडे बँक बॅलन्स नव्हतं पण समाधानाचा खजिना होता जो जगातील कोणत्याही अब्जाधीशाकडे विकत घेता येत नाही. कोणाच्याही मदतीला अजिंक्य नेहमी हजर असायचा. त्याची बायको मीरा म्हणजे साक्षात अन्नपूर्णेचं रूप. साध्या सुती साडीतही तिचं सौंदर्य आणि साधेपणा असा उजळून निघायचा की सोन्याने मढलेल्या स्त्रियाही तिच्यापुढे फिक्क्या वाटायच्या. त्या छोट्याशा घरात गरिबी नक्कीच होती पण दरिद्रता नव्हती. तिथे गरजांचा अभाव होता पण असंतोष कधीच नव्हता. दोघांचं मन आरशासारखं स्वच्छ आणि पाण्यासारखं निर्मळ होतं. पण लवकरच एक असा प्रसंग घडणार होता जो ठरवणार होता की खरा श्रीमंत कोण. एके दिवशी दुपारच्या वेळी त्यांच्या आईची म्हणजेच यशोदाबाईंची तब्येत अचानक बिघडली. अंग तापाने फणफणलं. चाचणी केल्यानंतर समजलं की त्यांना डेंग्यू झाला आहे. यशोदाबाईंचं शरीर एखाद्या भट्टीसारखं तापत होतं. वेदनेने त्या कण्हत होत्या. तसं पाहिलं तर यशोदाबाई आपल्या धाकट्या मुलाकडे म्हणजेच अजिंक्यकडेच राहायच्या. पण आई आजारी आहे म्हटल्यावर कर्तव्य म्हणून बातमी मोठा मुलगा प्रणवलाही कळवण्यात आली. आईची अशी अवस्था पाहून अजिंक्यने एका क्षणाचाही विचार केला नाही. भर दुपारची पीक अवरची कमाई सोडून त्याने आपली रिक्षा काढली आणि तडक घरी धाव घेतली. त्याने आईला लगेच जवळच्या सरकारी दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासलं, काही गोळ्या औषधही लिहून दिले, सक्त आरामाचा सल्ला दिला. घरी परतल्यावर अजिंक्य आणि मीरा पूर्णपणे आईच्या सेवेत रुजू झाले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मीराने आईच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. हळद घातलेलं गरम गरम दूध तयार केलं. वेळेवर औषधं दिली. आईला काय हवं नको याची ती पूर्ण काळजी घेत होती. इकडे प्रणव साहेब मात्र 2 दिवसांनी आपली एक महत्त्वाची बिझनेस मीटिंग आटोपून आईला बघायला आले. त्यांची ती चकचकीत अलिशान गाडी अजिंक्यच्या चाळीबाहेर येऊन थांबली. जणू एखादा राजा आपल्या प्रजेच्या झोपडीला भेट द्यायला आला असावा. जेव्हा तो त्याची पत्नी सोनासोबत त्या छोट्या घरात शिरला तेव्हा त्याच्या महागड्या परफ्यूमच्या वासाने त्या 10 बाय 10च्या खोलीतली हवाच बदलून गेली. आई, आता कशी आहे तब्येत? प्रणवच्या आवाजात जिव्हाळ्यापेक्षा औपचारिकताच जास्त होती. यशोदाबाईंनी अशक्तपणाने डोळे उघडले. ओठांवर एक थकलेली पण समाधानी स्माईल आणत त्या म्हणाल्या, आधीपेक्षा बरी आहे रे बाळा, लवकरच बरी होईन. माझा अजिंक्य आणि मीरा खूप जीव लावून सेवा करतायत माझी. तेवढ्यात मीरा ताजी फळं कापून आणि ज्यूसचा ग्लास एका साध्या स्टीलच्या ट्रेमध्ये घेऊन आली. ती प्रेमाने सासूबाईंना ज्यूस पाजू लागली. ते पाहून यशोदाबाई कौतुकाने म्हणाला, बघतोयस ना प्रणव, दिवसभर अशीच माझी सेवा करत असते ही असताना मला काहीच होणार नाही रे. हे ऐकून सोनाने न आवडल्यासारखा चेहरा केला. प्रणवने खोलीत नजर फिरवली. जणू तो तिथल्या वस्तूंची किंमत ठरवत होता. नाकातून एक तुच्छतेचा आवाज काढत तो म्हणाला, शी, किती मच्छर आहे तिथे. बापरे अजिंक्य, एखादा मॉस्किटो स्प्रे तरी मारायचा ना रे घरात. हे असं वातावरण ठेवल्यावर आई आजारी पडणार नाही तर काय होणार? त्याचं बोलणं ऐकून यशोदाबाई म्हणाल्या, अरे, त्या स्प्रेचा वासाचा मला त्रास होतो, खोकला येतो, म्हणून अजिंक्यला मीच नको म्हटलं. थोडा वेळ दोन्ही दाम्पत्य शांत बसून राहिले. वातावरणात एक प्रकारचा तणाव होता. मग प्रणवने विचारलं, कोणत्या डॉक्टरांना दाखवलंय? अजिंक्यने अतिशय सहजपणे उत्तर दिलं, दादा, इथे जवळच सरकारी दवाखाना आहे ना, तिथल्या डॉक्टरांना दाखवले.
खूप चांगले आहेत डॉक्टर, व्यवस्थित इलाज करतात. आईच्या तब्येतीत सुधारणाही आहे. काय? सरकारी दवाखाना? प्रणव असा दचकला की जणू अजिंक्यने खूप मोठा गुन्हा केलाय. तो ताडकन उभा राहिला. त्याचा चेहरा रागाने लाल झाला. तुझं डोकं ठिकाणावर आहे ना अजिंक्य? माझी आई आणि सरकारी दवाखाना? त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. अजिंक्य, तुझी हिंमतच कशी झाली आईला त्या सरकारी इस्पितळात न्यायची? अरे तिथे धड इलाज तरी होतात का? तिथे लोक फक्त मरणाची वाट बघत पडलेली असतात. आणि जर तुझ्याकडे पैसे नव्हते तर माझ्याकडे मागायचे ना? भिकारड्यासारखं वागायची काय गरज होती? अरे कमीत कमी माझ्या स्टँडर्डचा तरी विचार करायचा होतास. लोक काय म्हणतील की प्रणवची आई सरकारी दवाखान्यात पडली आहे. असं म्हणत त्याने खिशात हात घातला आणि पाकिट बाहेर काढू लागला. तो काहीतरी पैसे देणार. तितक्यात यशोदाबाईंनी थरथरत्या हाताने त्याला अडवलं. नको प्रणव, मला कोणत्याच 5 स्टार हॉस्पिटलची गरज नाही आहे. माझ्यासाठी सर्वात मोठं औषध माझ्या लेकराचं प्रेम आहे, जे मला इथे भरभरून मिळतंय. जितक्या मायेने सेवा ही दोघं करतायत ना, तितकी त्या मोठ्या दवाखान्यातल्या नर्सेसनी पण केली नसती. आईचं हे बोलणं प्रणवच्या पचनी पडलं नाही. त्याने नाराजीने मान फिरवली. त्याच्या मनात एक विचार चमकून गेला. मी हवं तर शहरातल्या सर्वात मोठ्या स्पेशालिस्टला इथे उभं करू शकतो, पण या अशा मोडक्या तोडक्या घरात त्याला बोलवणं म्हणजे माझीच इज्जत घालवण्यासारखं आहे. त्याने लगेच खिशातून आपला महागडा आयफोन काढला आणि शहरातल्या एका नामांकित डॉक्टरला फोन केला. फोनवर त्याने आईच्या लक्षणांची जुजबी सांगितली आणि फोन ठेवल्यावर एखाद्या तज्ज्ञासारखा सल्ला देऊ लागला. डॉक्टरांनी सांगितलंय की यांना जास्तीत जास्त नारळ पाणी आणि बकरीचं दूध पाजा. त्याने प्लेटलेट्स लवकर वाढतात. एवढं बोलून त्याने खिशातून 500 रुपयांच्या कडक नोटा काढल्या आणि आईच्या उशीखाली सरकवत म्हणाला, हे घे आई, या पैशातून स्वतःसाठी चांगलं नारळ पाणी आणि बकरीचं दूध मागवून घे. अजून काही लागलं तर सांग. तेवढ्यात मीरा स्वयंपाकघरातून दुसरा ट्रे घेऊन आली. भाऊजी, ताई, तुम्ही पण ज्यूस घ्या ना, उन्हाच्या आला आहात. प्रणव आणि सोनाने एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र तिरस्काराचा भाव होता. जणू त्या ग्लासला हात लावला तर त्यांना काहीतरी संसर्ग होईल. ग्लासला हातही न लावता सोनाने आपल्या मनगटावरचं महागडं घड्याळ बघत म्हटलं, नको नको, आम्हाला इच्छा नाही आहे आणि तसंही आम्हाला आता निघायला हवं. आमची संध्याकाळची फ्लाईट आहे, उशीर होतोय. प्रणवनेही मान डोलावली. निघताना त्याने आईकडे बघून एक कोरडं औपचारिक वाक्य फेकलंच, स्वतःची काळजी घे आई. आणि ते दोघे तिथून असेच बाहेर पडले, जणू एखाद्या तुरुंगातून सुटका झाली असावी. त्यानंतर आईची साधी चौकशी करण्यासाठी सुद्धा त्याचा एक फोन आला नाही. काही हजार रुपये देऊन प्रणवने आपला मोठा मुलगा असल्याचं कर्तव्य पार पाडलं होतं, असा त्याचा समज झाला होता. यशोदाबाईंच्या मनाला आपल्या मोठ्या मुलाचा आणि सुनेचा हा कोरडापणा खूप लागला होता. पण अजिंक्य आणि मीराच्या मायेने त्यांच्या त्या जखमेवर मलमपट्टी केली होती. इकडे सोनाने तर जणू आपला दीर आणि जावेला कमी लेखण्याची मोहीमच उघडली. कुठलंही कारण असो, ती अजिंक्य आणि मीराचा अपमान करायची संधी सोडत नव्हती. जेव्हा कधी काही घरगुती कारणाने अजिंक्य मीरा त्यांच्या बंगल्यावर जायचे, तेव्हा सोनाची नजर आधी त्यांच्या साध्या कपड्यांवर जायची. ते सोफ्यावरून उठले की सोना त्या सोफ्याची गादी आणि कवर अशी झटकत असे, जणू काही त्यांच्या बसण्याने ती अपवित्र झाली असावी. एकदा तर हद्दच झाली. सोना कुत्सितपणे हसून म्हणाली, अगं मीरा, कधीतरी व्यवस्थित कपडे घालत जा गं. काय हे नेहमीच आपलं सुती साड्यांचं रडगाणं? माझ्याकडे बघ, इतके डिझायनर ड्रेस आणि साड्या आहेत की एक ड्रेस मी दुसऱ्यांदा घालतसुद्धा नाही. कपाटात धूळ खात पडले आहेत. तुला हवे असतील तर सांग, घेऊन जा. अशा भारी साड्या आहेत की तू स्वप्नात पण बघितल्या नसतील. हे शब्द वितळत्या शिशासारखे अजिंक्यच्या कानात उतरले. त्याचा स्वाभिमान दुखावला गेला. रक्त खवळलं. पण मोठ्या भावाच्या घरी तमाशा नको म्हणून त्याने तो अपमान गेला. त्याला आपल्या गरिबीची नाही तर आपल्या वहिनीच्या या भिकार विचारांची लाज वाटत होती. पण मीरा मात्र शांत होती. तिने चेहऱ्यावर एक सात्विक हास्य ठेवून उत्तर दिलं, वहिनी, देवाने आम्हाला जेवढी चादर दिली आहे ना, आम्ही त्यातच पाय पसरवतो आणि त्यातच आम्ही सुखी आहोत. दुसऱ्यांचं उतरलेलं वैभव आम्हाला नको. नातेवाईकांमध्ये आणि समाजात मात्र प्रणव आणि सोनाचा डंका वाजत होता. प्रत्येकजण त्याच्या श्रीमंतीचे पोवाडे गात होता. इतकंच काय, पण त्याची सख्खी बहीण अर्चनासुद्धा फक्त आपल्या श्रीमंत भावावरच जीव ओवाळून टाकत असे. तिला पक्क ठाऊक होतं की सासरच्या लोकांमध्ये तिला जो काही मानपान मिळतोय तो प्रणवच्या पैशांमुळे आणि रुतब्यामुळे आहे.
गरीब अजिंक्यला ती काडीचीही किंमत देत नव्हती आणि अखेर तो दिवस उजाडला जेव्हा नात्यांची खरी सत्वपरीक्षा होणार होती. अर्चनाच्या एकुलत्या एक मुलीचं लग्न ठरलं. अर्चना आणि तिचे यजमान हातात सोन्याचा मुलामा असलेली महागडी लग्नाची पत्रिका घेऊन स्वतः प्रणवच्या घरी गेले. तिथे तासनतास बसून गप्पा मारल्या, भारी नाश्ता झाला आणि लग्नाला आलंच पाहिजे तुमच्याशिवाय पान हलेल का अशी मनधरणी करून आमंत्रण दिलं गेलं. दुसरीकडे अजिंक्यच्या घरी मात्र एका नोकराच्या हाती साधी पत्रिका पाठवून औपचारिकता उरकवण्यात आली. अर्चनाने आईला म्हणजेच यशोदाबाईंना फोन केला आणि म्हणाली, आई तू लग्नाला ये पण त्या पूर्ण संभाषणात तिने आपल्या धाकट्या भावाची, अजिंक्यची किंवा मीराची साधी विचारपूसही केली नाही. हा अपमान अजिंक्य आणि मीराच्या जिव्हारी लागला, पण दोघांनीही डोळ्यातलं पाणी डोळ्यातच जिरवलं आणि गप्प राहिले. लग्नाचा दिवस जसजसा जवळ येत होता तसतसा यशोदाबाईंचा जीव टांगणीला लागला. आपल्या धाकट्या मुलाची आर्थिक परिस्थिती आणि लग्नात होणारा संभाव्य अपमान या विचाराने त्या अस्वस्थ होत्या. एक दिवस धीर एकवटून त्यांनी प्रणवला सांगितलं, अरे प्रणव, मामाचा आहेर करताना जास्त पैशांचा बडीवार नको करू रे, थोडा बेताचच कर, म्हणजे तुझ्या धाकट्या भावाला अजिंक्यलासुद्धा तुझ्या बरोबरीने आहेर करता येईल. समाजात त्याचीही थोडी इज्जत राहील रे. आईचं हे बोलणं ऐकून प्रणव आणि सोना खो खो हसू लागले. जणू यशोदाबाईंनी एखादा विनोद सांगितला असावा. सोनाने आपल्या शब्दांचे बाण सोडत म्हटलं, अहो सासूबाई, आम्ही आमच्या स्टेटसप्रमाणेच आहेर करणार ना, यात त्या अजिंक्य भाऊजींची बरोबरी कुठून आली? तो एक साधा रिक्षावाला आणि आमचा एवढा मोठा बिझनेस. आम्ही पूर्ण 51,000 रुपयांचा आहेर करणार आहोत. एक पैसा कमी नाही. समाजात आमची पण काही इज्जत आहे. लोक काय म्हणतील? प्रणवनेही लगेच बायकोची री ओढली. तो तर जणू याच संधीची वाट बघत होता, जिथे तो आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करू शकेल आणि धाकट्या भावाला त्याची लायकी दाखवू शकेल. आईचं मन हे ऐकून तुटलं. इकडे अजिंक्य चिंतेच्या समुद्रात बुडाला. त्यालाही आपल्या लाडक्या भाचीच्या लग्नात मामा म्हणून हात मोकळा सोडायचा होता, पण दिवसभर रिक्षा चालवून 300-400 रुपये कमावणारा माणूस 51,000 रुपयांच्या आहेराचं स्वप्न तरी कसं बघणार? मीराने आपल्या नवऱ्याच्या कपाळावरच्या आठ्या पाहिल्या. तिने अजिंक्यचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, अहो तुम्ही काय एवढा जीव जाळताय? नाती काय पैशाच्या तराजूत तोलली जातात का? ती तर प्रेम आणि आशीर्वादाने जपली जातात. आपण जे काही देऊ ते मनापासून देऊ. तरीही नवऱ्याची घालमेल कमी करण्यासाठी तिने कपाटातून एक डब्बा काढला. हे बघा, माझ्याकडे आईने दिलेल्या सोन्याच्या 2 बांगड्या आहेत, आपण त्या मोडूयात. अजिंक्यने ताडकन नकार दिला. नाही मीरा, अजिबात नाही. ती तुझ्या आईची शेवटची आठवण आहे आणि ते तुझं श्रीधन आहे. आपली इज्जत वाचवण्यासाठी मी तुझे दागिने कधीच विकणार नाही. मी बघतो काहीतरी, मित्रांकडून उसनवारी करून बघतो. त्याने मित्रांकडून पैसे जमवण्याचा खूप प्रयत्न केला, पण कोणाकडेच एवढी मोठी रक्कम नव्हती. लग्नाच्या एक दिवस आधी जेव्हा ते काही कामानिमित्त प्रणवच्या घरी गेले, तेव्हा सोनाने अपमानाची हद्दच पार केली. ती म्हणाली, अजिंक्य, खरं सांगू, तुम्ही दोघांनी लग्नाला येऊच नये असं मला वाटतं. तुमचे हे असे साधे कपडे आणि तो किरकोळ आहेर बघून लोक काय म्हणतील? उगीच अर्चनाच्या सासरच्यांसमोर आमची आणि तिची नाचक्की होईल. हे ऐकून अजिंक्यचा उरला सुरला धीर सुटला. काळजात चर्र झालं. त्याला वाटलं कुणीतरी त्याच्या आत्मसन्मानावर हातोडा मारलाय. त्याला खूप काही बोलायचं होतं, पण थोरल्या भावाचं घर आणि आपण धाकटे आहोत या मर्यादेमुळे त्याचे ओठ शिवले गेले. जड अंतःकरणाने तो घरी परतला. त्या रात्री अजिंक्यला झोपच आली नाही. दुसऱ्या दिवशी त्याने आपली आई आणि बायकोला घेऊन आपल्या रिक्षातून लग्नाच्या हॉलवर पोचला. रिक्षाच्या इंजिनचा फटफट आवाज तिथल्या महागड्या गाड्यांच्या हॉर्नच्या आवाजात दाबला गेला. ते रिक्षेतून उतरतच होते की तेवढ्यात मागून एक चमचमती पूर्णपणे नवीन लक्झरी कार येऊन थांबली. प्रणवने ती 80 लाखांची गाडी त्याच दिवशी शोरूममधून काढली होती, फक्त लग्नात रुबाब दाखवण्यासाठी. तो मोठ्या ऐटीत खाली उतरला. संपूर्ण लग्नात फक्त आणि फक्त प्रणव आणि सोनाचीच चर्चा होती. कुणी प्रणवच्या सुटाचं कौतुक करत होतं, तर कुणी सोनाच्या लाखांच्या हिऱ्याच्या सेटचं. मुहूर्त लागला. प्रणवने सर्वांसमोर अगदी ताटमानेने बहीण अर्चनाच्या हातात 51,000 रुपयांचं जाडजूड पाकिट ठेवलं. कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकले. टाळांचा कडकडाट झाला. प्रणवची छाती अभिमानाने फुगली होती, पण आता वेळ होती गरीब मामाच्या आहेराची.
अजिंक्य मान खाली घालून हळूच कोपऱ्यात उभा असलेल्या आपल्या बहिणीजवळ अर्चनाजवळ गेला. त्याने आपल्या खिशातून एक छोटंसं पाकिट काढलं, ज्यात फक्त 1101 रुपये होते आणि ते शांतपणे तिच्या हातात दिलं. अर्चनाने ते पाकिट घेतलं खरं, पण तिच्या डोळ्यात ना आनंद होता ना कृतज्ञता होती. ती फक्त कोरडी औपचारिकता. संपूर्ण सोहळ्यात अजिंक्य आणि मीरा एखाद्या परक्यासारखे एका कोपऱ्यात उभे होते. लोक त्यांच्या जवळून असे जात होते जणू ते तिथे अस्तित्वातच नाहीत. अर्चना आणि तिच्या पतीनेही कसे आहात या पलीकडे त्यांच्याशी काहीच संवाद साधला नाही. दुसरीकडे मात्र आपले श्रीमंत मोठ्या भावाला, प्रणवला आणि वहिनीला अर्चना मोठ्या अभिमानाने आपल्या सासरच्या मंडळींशी ओळख करून देत होती. हे बघा, हे माझे मोठे भाऊ, शहरात खूप मोठं नाव आहे त्यांचं, मोठं कन्स्ट्रक्शनचं काम आहे. यशोदाबाईंचं काळीज आपल्या धाकट्या लेकाच्या या अपमानाने तीर तीर तुटत होतं. त्या मनातल्या मनात देवाकडे फक्त एकच प्रार्थना करत होत्या की हे देवा, माझ्या या गरीब लेकालाही कधीतरी चांगले दिवस दाखव, त्यालाही समाजात मान मिळू दे. असो, एकदाचा लग्न सोहळा पार पडला. मुलीच्या सासरी जाण्याची वेळ आली. तसं वातावरण भावूक झालं. जड अंतकरणाने अर्चनाने आपल्या लेकीला निरोप दिला. परंपरेप्रमाणे नवरीचा भाऊ म्हणजेच अर्चनाचा मुलगा तिच्या सोबत गेला. पाहुणे मंडळी हळूहळू पांगू लागली. आता मंडपात फक्त जवळचेच घरचे लोक आणि मंडपवाले मजूर उरले होते, जे आपले सामान आवरायला लागले होते. या धावपळीत अचानक एका मजुराचा पाय घसरला आणि लोखंडाचा एक भक्कम खांब सरळ अर्चनाचे यजमान त्यांच्या डोक्यावर आदळला. एक क्षणभर सगळे सुन्न झाले आणि पुढच्याच क्षणी किंकाळ्यांनी तो मंडप हादरला. अर्चनाच्या मिस्टरांच्या डोक्यातून रक्ताची धार लागली आणि ते तिथेच जमिनीवर कोसळले. अर्चना वेड्यासारखी ओरडत होती, अहो कोणीतरी काहीतरी करा, यांना दवाखान्यात न्या हो. तिची नजर सर्वात आधी आपला श्रीमंत आणि साधन संपन्न भाऊ प्रणववर पडली. दादा, दादा लवकर गाडी काढ रे, बघ किती रक्त वाहतंय. अर्चनाचा जीव कासावीस झाला होता. एक क्षण प्रणव आपल्या जागेवरून हलला, पण त्याचे पाऊल त्याच्या नव्या कोऱ्या कारकडे वळण्याआधीच थबकले. त्याच्या डोळ्यांसमोर एका बाजूला रक्ताने माखलेले भाऊजी होते आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या 80 लाखांच्या कारच्या ब्रँड न्यू लेदर सीट्स होत्या. त्याच्या मेंदूत माणुसकी आणि भौतिक सुख यांच्यात एक भीषण युद्ध चाललं होतं. रक्ताचे दाग नव्या सीटवर, हे दाग सहजासहजी जाणार नाहीत, गाडी खराब होईल, हा विचार विजेच्या वेगाने त्याच्या डोक्यातून गेला आणि तो आपल्या जागेवरून हललाच नाही. त्याला माणसाच्या जीवापेक्षा आपल्या नव्या गाडीची जास्त काळजी होती. अरे प्रणव, बघतोयस काय, लवकर गाडी काढ, बघ किती लागलंय जावई बापूंना. यशोदाबाई कळवळून ओरडल्या. पण प्रणवने जे उत्तर दिलं ते ऐकून माणुसकीलाही लाज वाटावी. तो म्हणाला, आई, आजच शोरूममधून गाडी काढली आहे, 80 लाखांची गाडी आहे, ती रक्ताने खराब होईल ना गं. हे ऐकून अर्चना आणि यशोदाबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या भावाच्या श्रीमंतीचा अर्चनाला आजवर एवढा अभिमान होता, त्या भावाचं हे रूप पाहून ती आतून हादरून गेली. तेवढ्यात मागून फटफट असा ओळखीचा आवाज आला. अजिंक्य आपली रिक्षा घेऊन तिथेच हजर झाला होता. त्याने क्षणाचाही विलंब न करता मजुरांच्या मदतीने बेशुद्ध पडलेल्या राजेश रावांना रिक्षाच्या मागच्या सीटवर झोपवलं. मीराने त्यांचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि रक्त थांबवण्यासाठी स्वतःच्या पदराचा तुकडा फाटून जखमेवर बांधला. अजिंक्यने रिक्षा वाऱ्याच्या वेगाने इस्पितळाच्या दिशेने पळवली. अर्चनाचा चेहरा भीतीने पांढरा फट्टक पडला होता, पण मीरा राजेश रावांच्या जखमेवर दाब देऊन अर्चनाला धीर देत होती. काही होणार नाही ताई, तुम्ही धीर धरा. कसा बसा ट्रॅफिकला कापत अजिंक्य आपल्या जखमी भाऊजींना घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तेथे पोचताच वॉर्ड बॉय धावत आला. स्ट्रेचर मागवलं आणि राजेश रावांना तातडीने इमर्जन्सी वॉर्डमध्ये हलवण्यात आलं. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. त्यांचा चेहरा गंभीर होता. पेशंटचं खूप रक्त वाहून गेलं आहे. आम्हाला तातडीने AB पॉझिटिव्ह रक्त हवं आहे, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. सगळ्यांच्या काळजात धस्स झालं. तेवढ्यात हॉर्न वाजवत तीच आलिशान गाडी हॉस्पिटलच्या गेटवर येऊन थांबली. प्रणव, सोना आणि यशोदाबाई धावतच आत आल्या. प्रणवने मोठेपणाचा आव्हानात विचारलं, कुठे आहेत भाऊजी? काय हवं आहे का डॉक्टर? पैशाची काही काळजी करू नका. डॉक्टर जवळ आले आणि म्हणाले, रक्त हवं आहे आणि तेही ताबडतोब, AB पॉझिटिव्ह. अर्चनाने आशेने प्रणवकडे पाहिलं. दादा, तुझा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे ना रे? प्लीज दादा, रक्ताची गरज आहे. सगळेजण प्रणवकडे पाहू लागले. तो चाचरला, कारण शोधू लागला. तेवढ्यात सोना मध्येच पडली.
अगं अर्चना, तुला माहीत आहे ना यांची तब्येत गेल्या महिन्यांपासून ठीक नसते. खूप अशक्तपणा आलाय त्यांना. अशा वेळी रक्त देणं त्यांच्या जीवावर बेतू शकतं. प्रणवनेही मग बारीक आवाजात पुस्ती जोडली. हो गं, मला हल्ली खूप चक्कर येतात. एक विचित्र शांतता पसरली. अर्चनाच्या डोळ्यातली शेवटची आशाही मावळली. तेवढ्यात मागून एक शांत पण खंबीर आवाज आला. माझा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे डॉक्टर. मी रक्त देऊ शकते? ती मीरा होती. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. डॉक्टरांनी लगेच तिची तपासणी केली. सगळं काही जुळलं आणि काही क्षणातच राजेश रावांच्या शरीरात मीराचं रक्त चढू लागलं. साधारण तासाभरानंतर डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, आता धोका टळला आहे. वेळेवर रक्त मिळालं म्हणून जीव वाचला. हे ऐकून सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण या एका तासाने त्या कुटुंबाची विचारसरणी कायमची बदलून टाकली. ज्या भावाकडे सगळी साधनं होती तो मागे हटला आणि ज्या सुनेला नेहमी गरीब आणि साधारण म्हणून हिणवलं गेलं, तिने आपल्या नात्याला स्वतःच्या रक्ताने सिंचन करून जिवंत ठेवलं. अर्चनाच्या डोळ्यातून आता अश्रू वाहत होते, पश्चातापाचे अश्रू. ती पुढे झाली आणि तिने आपल्या धाकट्या भावाचे अजिंक्यचे हात पकडले. मला माफ करे अजिंक्य. आज तू मला दाखवून दिलंस की माणूस पैशाने नाही तर मनाने श्रीमंत असावा लागतो. ज्या श्रीमंत भावाच्या दौलतीवर मी उड्या मारत होते त्याला माझ्या कुंकवापेक्षा त्याच्या नवीन गाडीची जास्त काळजी होती. आणि तू आणि मीराने माझ्या नवऱ्याला पुनर्जन्म दिला. शुद्धीवर आल्यावर राजेश रावांनीही आपल्या वागण्याचा खूप पश्चात्ताप दाखवला. त्यांनी हात जोडून अजिंक्यची माफी मागितली. आज त्यांना समजलं होतं, खरा आहेर 51,000 रुपयांचं पाकिट नव्हतं, तर नात्यांचं प्रेम आणि आपलेपणा होता, जो श्रीमंतीच्या जगमगाटात त्यांना दिसलाच नाही. काही वेळाने प्रणव महागड्या फळांच्या बास्केट आणि ज्यूसच्या बाटल्या घेऊन इमर्जन्सी वॉर्डमध्ये शिरला. चेहऱ्यावर तीच खोट्या चिंतेची रेषा. तो अर्चनाला म्हणाला, हे बघ अर्चना, मी भाऊजींसाठी खूप चांगली आणि महागडी फळं आणि फ्रेश ज्यूस आणलाय. या ज्यूसने आणि फळांनी त्यांना अशक्तपणा लगेचच दूर होईल. प्रणवने पिशव्या टेबलावर ठेवत म्हटलं. अर्चनाने त्याच्याकडे एक थंड आणि क्षीण नजरेनं पाहिलं. तिचा आवाज शांत पण आतून खदखदणारा होता. ती म्हणाली, दादा, जेव्हा 5 मिनिटांपूर्वी यांना जीव वाचवण्यासाठी तुझ्या रक्ताची गरज होती तेव्हा तर तू तब्येतीचं कारण देऊन मागे हटलास आणि आता फळांचा हा दिखावा करतोयस. तिचा आवाज थोडा चढला होता. अरे तिकडे माझ्या नवऱ्याचं डोकं फुटलं होतं, त्यांचा जीव चालला होता आणि तुला चिंता कसली होती तर तुझ्या त्या 80 लाखांच्या गाडीची. माझ्या नवऱ्याच्या रक्ताने तुझी गाडी खराब झाली असती ना? हे बोलायच्या आधी तुला एक क्षणही काही वाटलं नाही रे? ती पुढे म्हणाली, दादा, शरीराचा अशक्तपणा तर या फळांनी आणि औषधांनी बरा होईल, पण आज जो माझ्या मनातला विश्वास तुटला आहे ना, तो परत कसा येणार? आता मात्र प्रणवचा चेहरा पडला. त्याच्याकडे या प्रश्नांचं कोणतंच उत्तर नव्हतं. तो शब्द शोधत होता, पण ओठातून शब्द फुटत नव्हते. यशोदाबाई, ज्या आत्तापर्यंत शांत होत्या, त्यांचा संयम सुटला. त्या बाणासारख्या ताठ झाल्या आणि म्हणाल्या, प्रणव, आता हा मोठेपणाचा देखावा करायची काहीच गरज नाही आहे. अरे नातं हे त्या कच्च्या धाग्यासारखं असतं, जे एकदा तुटलं की तुटलं आणि जर जोडायचा प्रयत्न केला तर त्यात गाठ पडतेच. त्याच्या डोळ्यात पाणी होतं पण आवाजात जरब होती. तू तुझ्या आयुष्यात खूप पैसा कमावलास रे, खूप प्रगती केलीस, पण जेव्हा नियतीने तुझी माणुसकीची परीक्षा घेतली तेव्हा तू नापास झालास बाळा, पूर्णपणे नापास झालास. अशी दौलत आणि अशी गाडी काय कामाची, जी अडीअडचणीच्या वेळी आपल्याच रक्ताच्या माणसांच्या कामी येत नाही. वॉर्डमध्ये एक भयंकर शांतता पसरली. वातावरणातला ताण जाणवत होता. नेहमी प्रत्येक गोष्टीवर कचकच करणारी आणि स्वतःचा मोठेपणा मिरवणारी सोना आज मान खाली घालून उभी होती. तिचे शब्दच हरवले होते. तिला स्वतःच्या वागण्याची आणि आपल्या नवऱ्याच्या निष्ठुरतेची लाज वाटत होती. थोड्या वेळाने ते दोघे पती पत्नी गुपचूप तिथून निघाले. आपल्या त्या चमचमत्या आलिशान गाडीत बसून घराकडे परतले. त्यांच्या गाडीच्या सीट्स एकदम स्वच्छ आणि बेदाग होत्या, पण त्यांच्या मनाला आणि विवेकाला जो स्वार्थाचा दाग लागला होता ना, तो जगातील कोणत्याही महागड्या साबणाने किंवा डिटर्जंटने कधीच धुतला जाणार नव्हता. प्रेक्षक मित्रांनो, या कथेवरून एकच गोष्ट समजते, श्रीमंती ही खिशातल्या पैशावरून नाही तर मनातल्या भावनेवरून ठरते. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्ही कोणत्या शहरातून आमची कथा ऐकत आहात हे सांगायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.